लग्न बघताना होता ठरताना सुद्धा आपण मुलगी बघतो, पण स्वरूप माहिती आहे का? नाही. अंदाजाने ठोक टाळे, बरी निघेल. पहिल्यांदा सासू भेटते तेव्हा ती सुद्धा चांगलीच असते. अगं बाई, माझा एकुलता एक मुलगा, तू माझ्या घरात येणार, माझी लक्ष्मी. आता घरी आल्यानंतर कळतं काय भानगड आहे. घरी आल्यानंतर हा सगळा तुमचा अनुभवच आहे की दुसरा काय? हा तुमचा अनुभव अमृत आहे. काय? अगं म्हणाली, काय तुला सांगू, काय ती सून दिसत होती, गोड बोलत होती, गोड, पण घरी आल्यानंतर संपलं ना म्हणले. हालायला तयार नाही. आणि आमचा बाळू सुद्धा मला ऑर्डर करतो, आई तिला न मला चहा घेऊन ये. हा अमृत अनुभव नाही, तुमच्या डोळ्यात घातलेला अमृत अंजन. हे पुढचा अमृत अंजन. काय गंमत आहे जीवनाची. हो म्हणलं, आणि तोही म्हणतो काय गंमत आहे. अगं म्हणाली, काय करू, पण आता एकुलता एक आपलं, आता काय करावं. नशीब आपलं, स्वरूप दर्शन घडलं, नशीब तुमचं. अहो हे स्वरूप दर्शन आहे. म्हणून माणसं पहिल्यांदा बरी असतात, कालांतराने कळतात की हे कसे आहेत, चांगली आहेत का वाईट आहेत, खरी आहेत का खोटी आहेत. ते स्वरूप आहे. म्हणून रूप कळतं. म्हणून इंग्रजीमध्ये चांगली म्हण आहे, अपीअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. अपीअरन्सेस आर डिसेप्टिव्ह. मराठीमध्ये दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसतं तसं असतं तसं नव्हे, जग फसतं. अपीअरन्सेस, तसं दिसायला जरी चांगलं असलं तरी त्याचं मन चांगलं आहे असं नव्हे, त्याची बुद्धी चांगली आहे असं नव्हे. म्हणून या ठिकाणी म्हणाले, स्वरूपी शब्द नाही, हे दावावयाच्या प्रवाही चालली असते पाही. पण ते दाखवण्याकरता आम्ही सत्ता, सद चित आनंद शब्द वापरले. स्वरूपी मात्री निर्गुणी उमटली सत्ता दिवाणी, परी उमटताची हानी शब्दाची झाली. स्वरूपाचं वर्णन करताना ही वाणी प्रगट झाली, पण प्रगट झाली तिथेच संपली, कारण तिथपर्यंत घेऊन जाऊ शकली नाही, तिथेच संपली. हे बघा, मी 1 तास प्रवचन केलं किंवा किती तास, शेवटी करून जर तुमच्या पदरात काही पडलं नाही तर बोलून सुद्धा ती वाणी निरार्थकच झाली ना. तसं काय कसं म्हणतायत बघा, दृंग मात्र दृष्टत्वी ये त्रिविध विशेषण एक प्रत्यय, प्रत्ययी विरोणी जावे त्रिविध विशेषणी. प्रत्यय मात्राच्या ठिकाणी हे तिन्ही विरून जावं. पुन्हा कालचा दृष्टांत देऊ. एक सोनं शब्द वापरला, सोनं शब्द वापरल्यानंतर 3 विरून गेले, चमक, घनत्व आणि पिवळेपणा. नामी सोनं. सोनं कसं आहे? एक म्हणला मला पिवळेपण दे, देता येणार नाही. एक म्हणला घनत्व दे, देता येणार नाही. एक म्हणला चमक दे, देता येणार नाही. तिन्ही मिळून सोनं. पांढरेपणा, गोडी आणि पातळपणा, नामे दूध. याच्यातला एक बाजूला काढता येणार नाही. तुम्ही म्हणाल बाजूला काढा, नाही, काढता येणार नाही. तसं इथे बाजूला काही काढायचं नाही, आहे ते एक संग एक आहे. मग एक संग जर एक आहे तर इथे अजून 3 शब्द वापरायचे कशाला? स्वरूप मात्र. पती पत्नीचं नातं असं आहे, मग शिवशक्तीचं कसं, आणि त्याच्या पुढे जाऊन गुरु आणि शिष्याचं कसं? काय दोन्ही जसे एकरूप आहेत, दोन्ही जसे एकरूप आहेत. म्हणून दृष्टांत पुष्कळ माझ्याकडे, त्याला काय तोटा नाही बघा. संसारिक आहे मुळात मी, त्यामुळे दृष्टांत चांगले असतात. भावाकडे पैसे ठेवायला देताना मोजून ठेवेल आणि म्हणेल मागच्या टायमाला एवढे दिले होते, आत्ता मिळाले. बायकोकडे ठेवून दे गा. घेतानाही विचारणार नाही, देतानाही विचारणार नाही. आता एखादी चोरकट असेल तर भाग निराळा, माहेरची धन करत असेल तर भाग निराळा. काय बोललो मी, चुकीचं बोललो का काय?
काही काही बायकांना इतकं ते पाघुळ असतो, पाघुळ. काय माहेरबद्दल प्रेम असावं, पाघुळू नाही जास्ती. आता ते सगळं संपलंय. आणि शेवटी काय, आईवडील असते तिथपर्यंत माहेर, आईवडील गेला माहेर कुठे, शेवटी इकडचंच माहेर आहे. म्हणून प्रत्येक बाईने प्रयत्न करावा की सासर माहेर कसं होईल. कदाचित माझं हे बोलणं आधुनिक बायकांना आवडणार नाही, न आवडते काय, पण माझं सगळंच आवडावं काय, असं काही दगडूशाला आल्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले काय मी, की प्रत्येक गोष्ट माझी आवडली पाहिजे. काही आवडू द्या, काही न आवडू द्या, काय काय आवड. आता तुम्हाला देवाने निर्माण केले ना, बरोबर आहे ना, देवाने जो देह दिलाय तो तरी तुम्हाला 100% आवडतो का. आरशात बघताना म्हणता जरा नाक नीट असतं तर बरं झालं असतं. आमचा तर रंग करताना देवाने का जरा पावडर कमी घातली कोणाला माहित. आता देवाने केलेलं जर तुम्हाला पटत नाही तर बाबा महाराजाचं असो. चला, तया प्रत्ययाच्या पवाडे काहीच विरुद्ध न पडे, ऐसे काही पुढे बोल. त्या प्रत्ययाचे गुणगान गाताना त्याच्यात थोडं सुद्धा काही विरुद्ध नाही. गुरुला वाटतं माझं महत्व असावं, पण खरा जर गुरु असेल तर त्याला असं वाटतं आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. म्हणून एका विद्वानाने मला विचारलं, का हो ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी अमृतानुभव निवृत्तीनाथाने काय केलं. निवृत्तीनाथांचा ग्रंथ कोणचा. म्हटलं निवृत्तीनाथांच्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथांनी चालता बोलता ग्रंथ निर्माण केला, चालता बोलता. हा तिठवा दयावरी सळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परितुके महेशेची, एवढी जे महिमेची. एवढा तुमचा महिमा आहे, काय सांगू, काय वर्णन करू. लक्षात ठेवा, हे अमृतानुभव असा मोठा कौतुकाचा विषय आहे. म्हणून ते म्हणतात काय काय चित आनंद, ते वेळी वर्षोनी जसा पडला की संपला, तसं शब्दाचा पाऊस पडला, समुद्राशी एकरूप झाला, संपला. स्वरूपी शब्द नाही, दावावयाचे प्रवाही, चालिली असती पाही सत्वाधिक. स्वरूपाला शब्दच नाही, स्वरूप म्हणजे स्वरूप. रूपाला आहे, रूपाला आहे, स्वरूपाला नाही. म्हणून मागेही सांगितलं, पुन्हा रिपीट करतो, पुष्कळ सांगितलं आहे. दिसतं ते रूप, दिसत नाही पण असतं ते स्वरूप. काय म्हटलं मी, दिसतं ते रूप, दिसत नाही पण असतं असं जे ते स्वरूप. स्वरूप स्वरूपी शब्दो नाही. काय म्हणले, शब्दच नाही तर सांगणार काय, नुसतं स्वरूप, नुसतं स्वरूप. का, ते अनुभवाचं आहे. म्हणून मी नेहमी गमतीने सांगतो की बघा, रूप दिसतं, तुमचं रूप दिसतं, बरोबर आहे ना. हां, स्वरूप नाही कळत, स्वरूप नाही कळत. नाही नाही अजून कळलं. एखाद्या नवरा बायको असतात, मग काही वेळेला कळतं उलटं सुलटं. मग ती म्हणते, गेली 25 वर्ष तुम्हाला तुमच्यावर काढली, पण अजून मी तुम्हाला ओळखलं नाही, अजून मी तुम्हाला ओळखलं नाही. अगं म्हणलं, काल तर आपण प्रवचनाला गेलो तर एवढ्यातून मला हात केलास. हां, आणि बरोबर मी गेटवर आलो, अहो म्हणले ते तुमचं रूप, पण अजून तुम्हाला ओळखलं नाही. आता हे तुम्हाला काय, ते जे समजून घ्या म्हणजे स्वरूप समजेल. माझं बोलणं कळलं का काय. हां, जीवनामध्ये सुद्धा माणसं अनेक आपल्याजवळ येतात, पण चांगली आहेत का वाईट आहेत, खरी आहेत का खोटी आहेत ते कळत नाही. पण सहवासाने हळूहळू कळतं स्वरूप. मग सांगतात दिसायला चांगले आहेत ना, जरा 5 पावलं लांब. हो, गोड बोलतात तर फार गोड. हो म्हणले, बोलतात गोड, ठीक आहे, इतपत ठीक आहे, पण जरा 4 हात लांब. कारण आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे पैसे त्यांनी उसने घेतले
ते त्याने परतच केलं नाही, हे त्यांचं स्वरूप आहे. हे बघा, प्रसाद त्यांचा आहे, फक्त वाटायचं काम आमचं आहे, एवढंच आमचं काम आहे. प्रसादी नाही आमचं काहीच नाही जीवनामध्ये. हे एवढंच काम आमचं आहे. आणि बरं झालं संतांच्या दरबारमध्ये प्रसाद वाटण्याची सेवा मिळाली, हेच माझ्या जीवनाचं भाग्य आहे. नाही तर हे इतकं सोपं नाही आहे महाराज. आम्हालाही मला रोज अभ्यास करावा लागतो. ज्ञानेश्वरी कीर्तन मी कधीच असं उघडतसुद्धा नाही. ज्ञानेश्वरी असू दे, कोणताही अभंग असू दे, असं उघडून ठेवला फटाफटा बोलेल. पण अमृतानुभव म्हणताना एक अर्धा पाऊण तास का होईना, तास का होईना, मला नीटनेटकं बघावं लागतं काय सांगायचं आहे, नाही तर फॅप्या होऊन जाईल. काय कारण? का शब्द इथे परिपूर्ण होतात तिथली ही भाषा आहे, नाही का. गीता सुद्धा शब्दातली आहे, कारण अर्जुन शब्दातला आहे. आणि हा अनुभव आहे. गीता सांगताना श्रोता अर्जुन आहे, अमृतानुभव सांगताना श्रोता निवृत्तीनाथ आहेत. माझं बोलणं कळलं का? अमृतानुभव कुणापुढे सांगितलाय? येरागाबाळा पुढे नाही, निवृत्तीनाथ श्रोते रूपाने बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर अमृतानुभव चाललाय. इकडे तिकडे झालं तर ते म्हणतील ज्ञानराजा ज्ञानराजा. एक लक्षात ठेवा पुढचं, ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर निवृत्तीनाथांच्या रूपाने अमृतानुभव सजीव बसलेला होता. सजीव अमृतानुभव बसलेला होता. त्यामुळे अजून सांगतो, माऊलीला सुद्धा जास्ती खटपट करावी लागली नाही आहे. कृपा कटाक्षे निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रुक्मा विदुरु विठ्ठले. काय केलं? आपल्यासारखं करून टाकलं. आपण ऐसे केले आपणाईसे अर्जुना. तसं केलं माऊलीला आपल्यासारखं, नुसतं समोर बसले. कृपा कटाक्षे निहाळिले. काय कौतुक आहे कुणाचं? निवृत्तीनाथांचं. मागेही सांगितलं होतं, पण पुन्हा पुन्हा सांगतो मी, निवृत्तीनाथांचं कौतुक आहे. त्यांनी आपल्याला शिष्याला कसा मोठा होईल हे बघितलं.